मेळघाटात नागरिकांना अतिसाराची लागण होतीये। दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण होत असल्याची माहिती समोर येते। मेळघाटातील 43 जणांना अतिसाराची लागण झाली आहे। आमदार रवी राणांकडून रुग्णालयाला भेट देण्यात आली आणि त्यांची विचारपूस करण्यात आली आहे। तर आमदार रवी राणांनी रुग्णालयाला भेट दिलेली आहे आणि ज्यांना अतिसाराची लागण झाली आहे, ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, त्यांची विचारपूस केली आहे। स्वच्छतेसंदर्भात आरोग्य प्रशासनाला सूचनाही दिल्यात। मात्र मेळघाट ज्या ठिकाणी कुपोषणाची समस्या पाहायला मिळते, पाण्याची समस्या सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळेला पाहायला मिळते, अशा या मेळघाटामध्ये आता अतिसाराची लागण इथल्या बऱ्याचशा लोकांना होतीये। दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण होत असल्याची माहिती आहे। दूषित पाण्यामुळे 43 पेक्षा जास्त पेशंट ॲडमिट झाले। अनेक पेशंटचा इलाज होऊन त्यांची सुट्टी झाली, काही ॲडमिट आहे। चुरणीच्या रुग्णालयामध्ये सुद्धा मी जाऊन आलो। आज देहांद्री ढाणा या गावामध्ये येऊन विहिरीची पाहणी केली। या ठिकाणी आमचे रविभाऊ सरपंच सुद्धा आहे, ग्रामसेवक आहे, अधिकारी आहे, सगळे आपले रुग्ण अधिकारी आहे, आपले आरोग्याचे अधिकारी आहे, जिल्हा परिषद टीम आहे। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज विहिरीची पाहणी करून स्वच्छ पाणी केलेलं आहे विहिरीचं। पण मला असं वाटतं गावागावामध्ये अशी अस्वच्छता जिथे आहे तिथे ग्रामसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।